नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपा या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्यामुळे उद्याचा दिवस गणपती बाप्पांची सेवा, उपासना, अभिषेक त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे. मग तुमच्या कोणत्याही इच्छा असू देत तर त्या पूर्णत्वात जाण्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीला एक उपाय करायचा आहे. तर त्याचबाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. सुचिरभूत झाल्यानंतर ना आपल्याला गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला पंचामृताने, दुधाने, पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. मग तुम्ही अभिषेक करते वेळी गणपती अथर्वशीर्षकचं सुद्धा पठण करू शकता. ज्यांना एवढं म्हणणं शक्य नसेल तर त्यांनी ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा नामजप करत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर न बघा, गणपती बाप्पांची विधिवत पूजा सुद्धा करायची आहे. जर तुम्हाला सेपरेट मांडणी करायची असेल, पूजा मांडणी, तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा, उद्या म्हणजेच की गणपती बाप्पांची पूजा करते वेळी गणपती बाप्पांना आपल्याला एक जानवं जोड अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना. त्याचबरोबर बघा, आपल्याला उद्याच्याला गणपती बाप्पांना लाडूचा किंवा मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. जास्तीत जास्त तर आपल्याला गणपती अथर्वशीर्षकचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी गणेश स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता. हे सुद्धा खूप म्हणजे खूप गणपतीचे प्रभावी सेवा आहेत. पण इच्छापूर्तीचा कलश हा भरत असतो. तर त्यावेळेस आपल्याला एक संकल्प करायचा आहे. जी काही तुमची इच्छा आहे, मग बघा, कामासंदर्भात काही अडचणी असतील, नोकरी संदर्भात, मूल संततीसाठी, किंवा त्याचबरोबर बघा, लग्न जमत नाही, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा इच्छापूर्तीचा कलश भरू शकता. त्यासाठी बघा, सुरुवातीला तर आपल्याला एक संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे. हळदी कुंकू अक्षता एक फुल घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे की मग तुमचं नाव, गोत्र हे सर्व काही सांगायचं आहे, तुमची इच्छा बोलायची आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना बघा, असा ह्या पद्धतीने संकल्प करायचा, तुमची इच्छा बोलायची आणि ते पाणी तांब्यामध्ये सोडून द्यायचं आहे. संकल्प झाल्यानंतर ना आपल्याला ते संकल्पाचं पाणी तुळशीला न टाकता कोणत्याही कुंडीमध्ये सोडून द्यायचं. संकल्प करून झाल्यानंतर ना आपल्याला हा इच्छापूर्तीचा कलश भरायचा आहे, जो की बघा अंगारकी चतुर्थीला भरल्याने आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्णत्वात जातात. विशेष करून बघा, अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या सर्व काही चतुर्थीचं व्रत केलेल्याचं पुण्यफळ भेटत असतं. त्याचबरोबर बघा, अंगारकी चतुर्थी म्हणजेच की या दिवशी अंगारकी चतुर्थीला मंगळ ग्रहाशी संबंधित देखील मानलं गेलेलं आहे. जर तुमच्याही पत्रिकेत मंगळ ग्रहाचं तुम्हाला मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावे लागत असतील तर ते सुद्धा ह्या अंगारकी चतुर्थीमुळे दूर होतात. मंगळ ग्रह सुद्धा शांत होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सेवा, पूजा, अभिषेक त्याचबरोबर हा कलश जर भरला तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्णत्वात जाणार आहे. तर बघा, सुरुवातीला तर आपल्याला तांब्या किंवा पितळाचा तांब्या लागणार आहे. तो तांब्या आपल्याला पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये हे सर्व काही करत असताना आपल्याला ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा नामजप चालूच ठेवायचा आहे. आणि त्यानंतर मंगल कलश भरायला सुरुवात करायचा आहे, पूजा करायला सुरुवात करायची आहे. तांब्यामध्ये पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी त्यामध्ये टाकायची आहे. त्या तांब्याला सुद्धा आपल्याला रक्षा कवच बांधायचा आहे. लाल जो धागा असतो तर तो तुम्ही 3 वेळा किंवा 5 वेळा गुंठाळायचा आहे, ज्याला रक्षा कवच आपण म्हणतो, तो गुंडळून घ्यायचा आहे. त्याचबरोबर बघा, स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवाने स्वस्तिक काढायचं, खालून वर अशा दोन्ही साईडला रेषा काढायच्या आहेत. हे सर्व काही करते वेळी गणपती बाप्पांचं स्मरण करायला विसरू नका. म्हणजेच की ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः हे सर्व काही करते वेळी गणपती बाप्पांची पूजा, मंगल म्हणजेच त्या कलशाची, इच्छापूर्तीच्या कलशाची स्थापना करताना सुद्धा आपल्याला हाच सेम मंत्र जाप करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्ती, फोटो समोर तुम्ही तो कलश ठेवायचा आहे आणि ठेवायचा. खाली सुद्धा तुम्ही थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून तो तुम्ही कलश ठेवायचा आहे. त्याचबरोबर येतं की 21 दुर्वाची जुडी आपल्याला घ्यायची. बघा, गणपती बाप्पाला वाहिलेली जुडी वेगळी, त्याचबरोबर दुसरी जोडी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावरती त्या 21 दुर्वाच्या जोडीवरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे.
आणि ती जुडी आपल्या त्या कलशामध्ये ठेवून द्यायची आहे. ते ठेवते वेळी सुद्धा ओम गणपती नमः, ओम गणपती नमः या मंत्राचं नामजप तसंच चालू ठेवायचं आहे. हे सर्व काही झाल्यानंतर त्या कलशाला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहेत. आणि पुन्हा एकदा तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे किंवा आयुष्यातील खूप सारी संकट आहेत किंवा आर्थिक काही प्रश्न असतील तर ते गणपती बाप्पांना तुम्हाला बोलायचे आहेत आणि सर्व काही सेवा या दिवशी करायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते पाणी निर्माल्यामध्ये सोडायचं आहे किंवा अगदीच की कोणत्याही कुंडीमध्ये तुळशीला न टाकता ते पाणी आपल्याला कुंडीमध्ये टाकायचं आहे. आणि जे काही तुम्ही 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवलेले आहे ते तुम्ही नंतरच्या पूजेला सुद्धा नक्कीच वापरू शकता. जे काही दुर्वाची जुडी आहे तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा सोडू शकता. ह्या पद्धतीने आपल्याला इच्छापूर्तीचा कलश पूजा करायची आहे. अंगारकी चतुर्थीला जेव्हा तुम्ही पूजा कराल तर तुम्हाला नक्की अनुभव येईल. गणपती बाप्पांचा विशेष आपल्यावरती आशीर्वाद राहील. ज्यांना कोणत्याही संकष्टीला सेवा पूजा अभिषेक काहीही करणं शक्य होणार नाही तर त्यांनी ही 5 मेची अंगारकी संकष्टी चतुर्थी धरायलाही विसरू नका. ह्या सर्व काही सेवा त्याचबरोबर मनोकामना पूर्तीच्या सेवा करायलाही विसरू नका. आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रोज करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.